नमस्कार, आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आरोपीला वाचवणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाची तडकाफडकी उचलबांगडे। अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या संघर्षाला यश। फिर्यादीला धमकावणाऱ्या व खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या पीएसआयवर कारवाई। अन्यायाविरोधात उपोषणाचं फळ, बागुल हटली, न्याय जिंकले। छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सलमान शेख। सातारा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अनिता तात्या बागुल यांनी आरोपीच्या बाजूने उघडपणे उभे राहत फिर्यादी व पीडितांना आरेरावीची भाषा वापरून धमकावल्याचा गंभीर आरोप आहे। तक्रारीचा गंभीरपणे पाठपुरावा करत अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष शेख सलमान यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाच्या संघर्षाला अखेर यश मिळालं आणि बागुल यांची तडकाफडकी लोहमार्ग पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली। या कारवाईमुळे पोलीस यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर आणखी एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून जनतेच्या दबावामुळेच कारवाई झाली हे स्पष्ट झालं आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 146/2025 च्या तपासात आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत फिर्यादी विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्यांमुळे संतप्त झालेल्या पीडित आणि नागरिकांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला। सलग 3 दिवसाच्या उपोषणानंतर पोलीस निरीक्षक संग्राम ताटे आणि गुन्हे शाखेचे पोलीस पंडित यांनी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले की दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल। या लढ्यात समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांचे मार्गदर्शन लाभले, तर शेख सलमान यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्ते व गावकरी ठामपणे उभे राहिले, ज्यामुळे अखेर पोलीस प्रशासनाला झुकावं लागलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने।